खार धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला। यांनी हे राजीनामा नैतिक जबाबदारी म्हणून नसून जे देशभर व आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही आंदोलनं होत होत्या त्या अनुषंगाने यांनी दबावाखाली यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। याचं श्रेय CGP असेल किंवा इतर लोक जरी घेत असेल तर हे विजयी फक्त आणि फक्त तिथं बसणारे जे आंदोलक होते, जे जेनझी होते, ज्यांनी मार खाल्लं, त्यांचा हा विजय आहे। श्रेयवाद हे कुणीही घेतलं तर काही फरक पडत नाही, पण हे श्रेय फक्त आणि फक्त त्या मुलांसाठी आहे, त्या पालकांसाठी आहे ज्यांनी तिथं जाऊन आंदोलन केलं आणि अमानुषपणे ज्या पद्धतीने दिल्ली पोलीस आणि इतर काही दलांकडून जे काही मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर जे काही मारहाण झाली, त्यांचं हे श्रेय आहे आणि त्यांचं हे विजय आहे। हे फक्त इथंच थांबणार नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा जरी दिला असाल तरी जे प्रमुख मागण्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या होत्या की माननीय पंतप्रधान यांनी माफी मागितली पाहिजे। जे 20 पेक्षा जास्त जे मुलांनी आत्महत्या केली होत्या त्यांना कंपल्सेशन भेटलं पाहिजे आणि जाहीररित्या जे काही तिथं आंदोलनं करत होते, शांत अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन करत होते त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यांच्यावर जे मारहाण करण्यात आली, ते गुन्हे तातडीने केंद्र सरकारने ते माघार घ्यावे आणि नैतिक जबाबदारी म्हणून जे कोणी या कटकारस्थानामध्ये पेपरफुटीमध्ये सामील होत्या ते सर्वांनी राजीनामा दिलं पाहिजे। कारण की देशाची जे काही युवा पिढी आहे, देशामध्ये जे काही युवक या नीटच्या परीक्षेला बसतात त्यांच्या जीवावर आलेला हा विषय आहे। तर एक आपली नैतिक जबाबदारी भाजपने स्वीकारावी आणि जे काही आजी माजी मंत्री कार्यकर्ते असतील त्यांनी जाहीरपणे जे ट्रोल करत होते आंदोलनाला, जे सांगत होते की आंदोलनामध्ये अतिरेकी आलेत, अतिरेकी खरंच आले होते, पण ते अतिरेकी लाठी घेऊन आले होते, ते अतिरेकी कानात बाळी घालून आलेले होते, चेहऱ्यावर त्यांच्या दाढ्या होत्या। त्या अशा अतिरेकींवर कारवाई केली पाहिजे सरकारने। हे जे लोक होते ज्यांनी आंदोलकांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यांच्यावर यांनी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जे काही निष्पाप मुलं जे शांत पद्धतीने आंदोलन करत होते त्यांच्यावरती केलेले सर्व गुन्हे ते सरकारने माघार घेतलं पाहिजे। हीच मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी करतो। थांबतो। जय हिंद आणि जय महाराष्ट्र।